अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली आहे। या आगीत होरपळून 3 बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। पहाटे 3:30 वाजता नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये 3 बालकांचा मृत्यू झालाय। या विभागात 12 बाळांवरती उपचार सुरू होते आणि यातील काही बालकांना वाचवण्यात यश आलंय, मात्र 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावरती ही घटना घडली आहे। दरम्यान 6 बालकांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सकाळी 3:30 वाजता ही घटना घडलेली आहे। नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये अचानकपणे व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि आग लागली आणि पसरलेल्या या धुरामध्ये जवळपास 3 बाळांचा मृत्यू झालेला आहे। उर्वरित जी बालकं होती त्यांना आता दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे आणि एकूण 9 बालकं या अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलेली होती आणि त्यापैकी 6 बाळांवरती आता दुसऱ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये 3 बाळांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। व्हेंटिलेटरमध्ये अचानकपणे स्फोट झालाय अशी माहिती देण्यात आलेली आहे। मात्र अगदी वर्षभरापूर्वी या नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं होतं। वर्षभरापासूनच ही इमारत वापरात आलेली होती आणि त्यामुळे अग्निशमन यंत्रणा नेमकी का कार्यान्वित झाली नाही असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र मन हेलावून टाकणारी अशी ही घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाला आग लागली आहे आणि या आगीमध्ये नवजात अशा 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे। उर्वरित 6 बालकांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सध्या लगेचच उपचार करण्यात आलेले आहेत। इतर देखील रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते आहे। मात्र या संपूर्ण आगीच्या घटनेमध्ये 3 बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे। रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये अचानकपणे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यामुळे प्रचंड अशी आग उसळली। धुराचे लोट उसळलेले होते आणि याच धुराच्या लोटामध्ये 3 बाळांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर उर्वरित बालकांना आता सुरक्षितरित्या हलवण्यात देखील यश आलेलं आहे। 3 वाजता मला माहिती मिळाली की अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यावेळेस तात्काळ फायर ब्रिगेडचे पण या ठिकाणी आले, पोलीस अधिकारी आमचे कर्मचारी पण या ठिकाणी आले आणि परिस्थिती आम्ही आटोक्यात आणलेली आहे। 3ऱ्या मजल्यावर कोणालाच एंट्री ठेल 3ऱ्या मजल्यावर कोणालाच सध्या एंट्री नाही, कारण तपासाचा हां बरोबर आहे। लिफ्ट वगैरे सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि आपले लोक जे आहेत ते तपास करत आहेत। सर, खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आहे या ठिकाणी, हाऊसफुल होतं। जेव्हा धूर उडाले तेव्हा पूर्ण धावपळसुद्धा झाली होती। हां, सगळ्या लोकांना आपण सेफली बाहेर काढलेलं आहे त्या ठिकाणी आणि सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे।